नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे की रब्बी पेरणीसाठी जे अनुदान मंजूर झालेलं आहे तर हेक्टरी 10,000 रुपये मंजूर झालेला आहे। परंतु ते कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेलं आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश आहे ही सविस्तर अपडेट आपण जाणून घेतलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आता हे जे रब्बीचं अनुदान मंजूर झालेलं आहे तर हे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी मंजूर झाला आहे ही सविस्तर आकडेवारी आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारने जे काही अनुदान घोषित केलेलं आहे यामध्ये हेक्टरी 10,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये रब्बी पेरणीसाठी हे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। तर जवळपास 11,000 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। कारण शेतकरी बांधवांना आता रब्बी पेरणीसाठी जे अनुदान मंजूर झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचणं किंवा मग शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवणं हे सरकारचं उद्दिष्ट होतं आणि ते मदत जी आहे ती मंजूर करण्यात आली। याचा 28 ऑक्टोबर रोजी एक GR निर्गमित करण्यात आला आणि रब्बी पेरणीसाठी जे अनुदान आहे तर ते आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। मग आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ही सविस्तर आकडेवारी आपण आज जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर यामध्ये संपूर्ण 31 जिल्हे आहेत की त्या 31 जिल्ह्यांसाठी जवळपास 282 तालुक्यांचा समावेश आहे। तर हे 31 जिल्हे कोणते आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर आहे ते सविस्तर जाणून घेऊया। यामध्ये सर्वात अगोदर यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण 638 कोटी रुपये हे रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता ते जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 610 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि तोही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 323 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि तोही अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 547 कोटी 87 लाख रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तोही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 282 कोटी 31 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तोही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 275 कोटी 30 लाख रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यासाठी एकूण 270 कोटी 92 लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी किंवा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 652 कोटी रुपयांचा निधी हा सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे आणि तोही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 10,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होत आहे। त्यानंतर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेती पिकांचा मोठ्या प्रमाणावरती 2025 मध्ये नुकसान झालं आणि या चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 110 कोटी 30 लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी किंवा रब्बी पेरणीसाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 99 कोटी रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 13 कोटी 26 लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी किंवा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 92 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि तोही रब्बी पेरणीसाठी शेतकरी बांधवांच्या आता बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 कोटी 88 लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 9 कोटी 4 लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास आता सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये 5 कोटी 80 लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 9 कोटी 4 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 2 कोटी 56 लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी किंवा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे।
त्यानंतर मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 23,34,00,000 रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। तर धुळे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 11 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 45 लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी किंवा रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, कोकण विभागामध्ये पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 23,34,00,000 रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी किंवा रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर धुळे जिल्हा, तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 11 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि तोही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा राहिलेला आहे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 45 लाख रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी किंवा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता ही जी आकडेवारी आहे तर ही आकडेवारी जून 2025 ते सप्टेंबर 2025 या दरम्यान, म्हणजे या 2 ते 3 महिन्यांमध्ये जी काही अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली, एकंदरीत जी नैसर्गिक आपत्ती शेतकरी बांधवांवरती ओढवली, यामुळे शेतकरी बांधवांचे जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, तर हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जवळपास 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज तर जाहीर करण्यात आलं होतं। परंतु शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे रब्बी पेरणीचा। आणि मग शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून किंवा शेतकऱ्यांना मदत व्हावी रब्बी पेरणीसाठी म्हणून सरकारच्या माध्यमातून पुन्हा 11,000 कोटी रुपयांचा नवीन GR निर्गमित करण्यात आला आणि 11,000 कोटी रुपयांच्या GR मध्ये ही संपूर्ण 31 जिल्हे आहेत की या 31 जिल्ह्यांमध्ये जवळपास 11,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला। यामध्ये 282 तालुके आहेत की त्या 282 तालुक्यांना रब्बी पेरणीसाठी अनुदान मंजूर झालेलं आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे अनुदान जमा होत आहे रब्बीचं, तर सरकारच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं होतं की हेक्टरी 10,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे। परंतु आपण जर प्रत्यक्षात पाहिलं तर शेतकरी बांधवांना हेक्टरी 10,000 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही। बऱ्याच शेतकरी बांधवांनी आम्हाला कमेंट्स केलेल्या आहेत किंवा मग त्यांचे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत की त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम जमा झालेली आहे खूप तुटपुंजी रक्कम जमा होत आहे। परंतु शासनाच्या माध्यमातून असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं किंवा मग तो GR जो निघालेला आहे त्या GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। परंतु प्रत्यक्षात मात्र तसं घडलेलं नाहीये। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जी अनुदानाची रक्कम जमा झाली, आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली, परंतु ती सुद्धा खूप कमी मिळालेली आहे आणि जे रब्बीचं अनुदान जमा होत आहे ते सुद्धा खूप कमी जमा होत आहे आणि यामुळे शेतकरी बांधव नाराज देखील आहेत। शेतकरी बांधवांचा रोष देखील आपल्याला पाहायला भेटतो। परंतु जे काही अनुदान आहे ते कोणत्या जिल्ह्यासाठी किती मंजूर झालेलं आहे ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।